साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. विजय सुलाने, राहणार तळ्याचीवाडी, तालुका खुलताबाद, खुलताबाद, पोस्ट वेरू. छत्रपती संभाजीनगर जिल्हा. तर तुम्ही या RP76चा आत्ताच ह्या मागच्या सीझनमध्ये म्हणजे मला वाटतं मार्च एप्रिलमध्ये बरोबर तुम्ही कोणत्या पिकासाठी वापर केला? कांदा. कांद्याचं सीड होतं का कांदा होता खाता? कांदा आपला लाल कांदा. लाल कांदा. लाल कांदा. बियाण्याचं का? बियाणं म्हणजे टोंगळ्याचा कांदा म्हणतो आपण त्याला, शिडाचा कांदा म्हणतो. त्याच्यासाठी तुम्ही वापरलाय. बरोबर. तर तुम्हाला काय फरक दिसला बरेच? काय वापर केला तुम्ही, कसा वापर केला याचा? मी त्याला फवारणी केली, खालून बी दिले अर्धा लिटर, वरतून फवारणी अर्धा लिटरची आणि खालून अर्धा लिटर दिले. काय फरक दिसला तुम्हाला त्या कांद्याच्या रोपामध्ये? वाढ बी भरपूर झाली आणि बोंड भराव निघले आपले, पूर्ण भराव निघाले. तर किती कांदे लावले तुम्ही तरी? 5 क्विंटल. 5 क्विंटल कांदा लावला. तर 5 क्विंटलमध्ये तुम्हाला किती ॲव्हरेज झालं बियाचं? 120 किलो. बरं, जनरली आजूबाजूला कांदा लावला असेल लोकांनी? हो, भरपूर. त्यांच्यातून आपल्यात काही फरक दिसला तुम्हाला? भरपूर फरक होता. हो का? त्यांना किती झाला समजा सरासरी? तेवढा जर अंदाज काढला तुम्ही? एकरी मला वाटतं काहींना तर 1.5 क्विंटल, एक क्विंटल असं झालं एकरी. आपलं किती होतं फक्त? माझं 5 क्विंटल म्हणजे अर्धा एकर. म्हणजे आपलं त्यांच्या तुलनेत 120 आणि 130 म्हणजे भरपूर झालं. भरपूर म्हणजे एवढं झालं म्हणजे मला बी वाटत नव्हतं एवढं होईल. आता ह्या वर्षी काय झालं, बऱ्याच लोकांचं जे आहे ना ते वातावरणामुळे कांद्याचं जे सीड होतं ते भरलं नव्हतं बघा. बरोबर. पण आपलं तसं काही जाणवलं का? नाही, तसं काहीच जाणवलं नाही. आपलं फुल भरून निघाले. तर या RP76चा तुम्हाला फायदा जाणवतोय मग? हो, आरामशीर. मी 2 वर्षापासून वापरतो. याचा रिझल्ट चांगला आहे, अद्रकीसाठी बी आणि कांद्यासाठी. बरं, आणि तुम्ही व्यवसायाने मला वाटतं सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये पण आहे, आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण आहे की नाही? होमगार्डमध्ये पण आहे. तर असे काही शेतकरी असतील की जे वेगवेगळे पिकं घेतात, कांद्यासारखी पिकं घेतात, तर त्यांना काय सल्ला देणार तुम्ही? मला असं वाटतं का बा, एकदा वापरून पाहायचं सगळ्यांनी. सगळ्यांनी एकदा वापरून बघा. एकदा वापरून पाहायचं, रिझल्ट पाहायचं, तेव्हाच वापरा तुम्ही. पण मग माझं म्हणणं आहे का बा, एकदा वापरा तरी कमीत. आता सध्या तुम्ही नुकतंच आजच्या दिवशी अद्रक पेरून आले, काल 2 दिवस अद्रक पेरले आणि वेरुळा आम्हाला भेटायला आले बघा. तर त्या दिवशी आपला येणं झालं नाही पिकाकडे तर बघायला. मी आग्रह पण केला होता, पण आमचं ते जमलं नाही तिथपर्यंत. नाही, तुम्हाला ते व्हिजिट द्यायला मी सांगितलं, जमलं नाही. नक्की आता पुढचा प्लॉट जो आहे आपला अद्रकचा, याच्यासाठी तुम्ही अद्रकला काही केलंय का? जस्ट काल परवा जस्ट फक्त RP76 त्याला बीजोरीज केले तुम्ही? बीजोरीज केले अद्रकसाठी. त्याच्यात बुरशीनाशक काही आपलं ह्युमिक आणि आपलं गावच्या. आता तुम्ही इथून पुढे अद्रकला काय वापरणार आहे? आता आपलं खत, जे ग्रॅन्युल खत आहे आपलं RP76 आहे की नाही, आणि त्याच्यानंतर बॅक्टेरिया किट जे तुम्हाला आता बोललो आपण, त्याच्यानंतर हे RP76 आणि सड लागू नये म्हणून तुम्हाला आम्ही बुरशीनाशक सजेस्ट केले, सोईल गार्ड आपलं, याचा वापर आपण करणार. एवढं करणार. तुम्हाला ही जी माहिती दिली सर, कोणी दिली होती? कशाची? या RP76 बद्दल कोणी सांगितलं होतं? मला तर बरेच वर्षाचा अनुभव आहे त्याचा. पण कोणाकडून घेतलं तुम्ही सध्या? आता हे सध्या आपलं सचिन राठोड सरांकडून घेतलं. सचिन सर, कसा वाटतो अनुभव सरांचा? चांगला आहे, खूप चांगला आहे. तुमच्याकडे मग शेती आहे ना सर? किती एकर जमीन तुमच्याकडे? तुम्ही वापरता काय स्वतः? म्हणजे तुम्ही स्वतः शेतकरी आहे, स्वतः अनुभव घेतला आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही भाऊला सजेशन केलं. आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे आज. ओके, खूप खूप धन्यवाद भाऊ.